ओम श्री गणेशाय नमः. ग्रंथ गणेश पुराण खंड दुसरा उत्तरकांड अध्याय चौथा व्यास प्रश्न. श्री गणेशाय नमः. नमो देव शिरोमणी त्रैलोक्य चिंतामणी तुझ आठवितामणी वरिउन्मनी तया दे व्यास म्हणे तामरा शासना ऐका माझी विज्ञापना देवांतक कथा तवानना पासून संपूर्ण ऐकली आता नरांतक चेष्टित मग सांगावे प्रस्तुत मी श्रवणी अंतर्भूत विलंबन नावित कथावे ऐकुनी प्रश्न सादर कुवलय भूषाला सादर मने चित्त करून एकाग्र पराशर परियसी नरांतक महीवरी दैत्य होते जे भारी ते अनुनी सेवा करे असंख्यातवरी आपुली मग राजे जे भूमंडळे तयावर चाल केली बळे करुणी जिंकली नगरे सकळ पट्टयनी सेना मारिली अद्भुत राजे आली शरणागत बळी देखुनी तेथे जात कंदन करीत प्रतापे ऐकुनी अन्य पृथ्वीपाळ स्थान टाकुनी सकळ क्षय पळती उतावेळ सूर्योदयी केवळ तमजैसे की ज्ञानाचा उदय होय तै ज्ञाना लया जाय तैसे नृप समुदाय टाकुनी पाठाक पळताजी एवं भूमंडळ जिंकिले नरांतके स्वाधीन केले राजे शरण जे जे आले ते स्थापिले तत्परी जे संग्रामी पावले मरण तयांचे स्थापिले नंदन वार्षिक करणे मुना केले गमन अन्य देशा कोणी स्वयं सेवा मान्य करून राहिले सेवक होऊन त्यांचे पदी दैत्य ठेवून प्रजा पालन करविले समुद्रवलय अंकित पृथ्वी पालन करीत देवतालय उच्छेदित स्वधर्म त्यक्त जन केले कामक्रोधे जेथे वस्ती तेथे अधर्माची प्रवृत्ती स्वधर्मनिष्ठा दंडिरे पाप संभूती होय जयने करावे माझे पूजन सर्वांचे आराध्य मी म्हणून करावेच माझे वंदन न करिता दंडन तयासी अंतकक्षार समत देव किन्नर समस्त मुनी झाले आश्रम त्यक्त गिरिगृहासवित सर्वगे यज्ञाध्ययन वर्जित ब्राह्मण वेद टाकित स्नानसंध्याजित होता परिग्रहरत सर्वही अंधीचे देह बुद्धी करुण विषय लोलिंगत जन नावडे स्वधर्माचरण वरी शासन तैसेजी अधिक उठवणे आळा वरी भाकडी पिढीला मग उत्थान कैसे दयाला तेवी जन्मला जा जनाला जागले मग तापादी पुण्यक्रिया कैशा आवडती तयाला जेथे काम क्रोधाची या शासनी अद्भुत वर्तती एवं स्वधर्महीन भूमंडळ झाले पर्वती वास करीत सुशीळ क्रोधे नरांतके सगळा भूगोळाक्रमीला मग नाकलोक जिंकावया प्रस्थान केले मुनिवर्या दैत्य जाणते नाना माया सांगे तया नरांतक तुम्ही तक्षकृपे धरुण करा सर्पांचे कंदन तेही वहिल ते रूपे धरुण पातळ भुवन प्रवेशले पुरुगन्माते बक्षिदे युद्धे निपाद करते हे कोणी नरांतकाची गिरदे फणिपती सन्मुखाला शंभूवरे उद्धृत राजे जिंकले समस्त आपण युद्धा करता येत जे निश्चित न होय शत्रुत्कर्ष देखोन वत्स करावयात चौकडना साम दाम दंड भेदे जाना कार्य साधन करावे तै आजी अवसरी सामा करणे निर्धारी मग घेऊन या दिव्यनारी नागांना स्कंदरी साळंकृत मुक्ता फळे नाना रत्ने दिव्य वस्त्राभरणे घेऊन गेला भेटी कारणे सख्यत्व केले तयाने तयासी शासन त्याचे अंगीकारले करवार्षिक नेमिले अनंत शिरे साम केले स्थान रक्षिले मग राहिला तथापि दैत्य तया स्वार्थी स्थानी अनेक दैत्य ठेवणी सर्वाध्यक्ष करुणी पाताळ भुवने आक्रमिले गमना करता दैत्यांशी म्हणे विश्वास न धरावा मानसी करी शासन स करिता शर्पासी विकृतोशी देखाल जे समय तेव्हा दूत मुखे करून मज पळ द्या वर्तमान मी स्वतः तेथे येऊन करीन हनन अहिंजे ऐसी शिक्षा करून मृत्यूलोकाशी केले गमन स्वयंभूमंडळे राहून केले शासन द्वयलोका देवांतकाशी वर्तमान करता झाला निवायदन उपाय यत्ने रत्ने धाडून आनंद घन वर्तती स्वर्गी जे अपूर्व ते नरांतका धाडी सर्व भूमंडळी जे भिन्नव ते देवांतकासा सर्व पाठवी एवं त्रैलोक्य राज संपूर्ण करता बंधू दोघे जन काम क्रोधे त्रिभुवन येणे रीती ज्याला आक्रमिले सोमकांत म्हणे भृगुशी महाबळी या दैत्यासी मारले कैसे अम्मासी निवेदनासी केले पाहिजे कैसा अवतार धरी गेला कोण्या शस्त्रास्त्रे वधा गेला हे कृपा करुणी मजला साध्यंत कथेला सांगावी व्यास म्हणे निगमागमनना सांगे कथा मज पावना दुर्व दोघा जना कैसे देवा जना मारिले कैसा धरला अवतार देव द्विजपदी स्थिर
कैसे केले ते सविस्तर निरंजनदास सत्वर्गधावे श्री गणेश पुराणे उत्तरकांडे व्यास प्रश्न नाम चतुर्थोऽध्याय गौडः।